अमरावती शहरातील अवैध व्यवसायांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून गुन्हे शाखेने वलगाव रोडवरील रेल्वे लाईन लगत सुरू असलेल्या एका मोठ्या हातभट्टीवर धाड टाकली आहे। या कारवाईत पोलिसांनी 3,31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे। 6 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेचे पथक गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वलगाव रोडवरील रेल्वे लाईनच्या बाजूला असलेल्या तलावाजवळ एक इसम रनिंग भट्टीद्वारे गावठी दारू काढत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाड टाकली। तिथे रामनाथ वाघमारे वय 47 वर्ष राहणार सिद्धार्थनगर नवसारी अमरावती हा इसम अवैध हातभट्टी चालवताना रंगेहात मिळून आला। आरोपी विरुद्ध गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 क फ ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे आणि रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। शहरात अवैधरित्या गावठी दारू काढणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।